ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आपण सगळेच नोकरी शोधण्यात बिझी होऊन जातो. पण दुर्गावचे राजेंद्र वाबळे ह्यांनी काहीतरी वेगळंच करायचं ठरवलं. नमस्कार. सोनाई पशु आहार प्रस्तुत निष्ठा गाथामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, माझे नाव राजेंद्र ईश्वर वाबळे, गाव दुर्गाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या परिवारामध्ये माझी पत्नी, माझ्या 2 जुळ्या मुली, मुलगा आणि आईवडील असा परिवार आहे. हा आमचा जो फार्म आहे एक 3 वर्षापासून इथं आहे. तर आम्ही सुरुवातीला म्हणजे खूप थोड्या प्रमाणात सुरू केले होते, पण आता आम्ही मोठ्या प्रमाणात हा व्यवसायाला स्वरूप दिलेलं आहे. माझं शिक्षण बारामतीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. पण मी नोकरी न करता मी व्यवसाय म्हणजे छोट्या प्रमाणात मला नोकरीचं हे करायचं नव्हतं. मला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा होता कुठला तरी. वडिलोपार्जित दूध व्यवसाय असल्यामुळं मी तोच व्यवसाय मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलं. त्यामध्ये आम्हाला घरून पत्नीने, आईवडिलांनी मला सपोर्ट केला. सुरुवातीला 15 गायी होत्या. आता फार्मवरती लहान मोठे मिळून 60 आहेत. त्यामध्ये 31 दुधाच्या गायी आहेत सध्या. डेली दूध जे आहे आमचं ते 500+ दूध आहे. आता आणखी 12 गायी वेळेला आहेत आमच्या. 1-1.5 महिन्यानंतर आता दूध जवळपास 700 लिटरच्या आसपास पर डे होईल. डेली 1000 लिटर घरचं दूध आमचं गेलं पाहिजे, ह्या हिशोबात आमचं नियोजन चालू आहे सगळं. चांगल्या दुधाच्या उत्पन्नासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मुक्त गोठा पाहिजे. मुक्त गोठा, त्यानंतर त्या गोठ्यामध्ये 24 तास पाण्याची सुविधा पाहिजे. चारा मुरघास पाहिजे, क्वालिटी एकदम चांगली पाहिजे मुरघासाची, की जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचं बुरशी नसेल किंवा त्याच्यात ओलावा नसेल. चांगल्या प्रकारचं पशुखाद्य वापरलं पाहिजे. आता मी माझ्या गोठ्यामध्ये सोनाई दुग्धशक्ती हे पशुखाद्य वापरतो, की त्याचा रिझल्ट मला पहिल्यापासून चांगला आहे. मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून तेच वापरतो. पण त्यासाठी सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की जेणेकरून तुमचा चारा पण क्वालिटीचा पाहिजे, पशुखाद्य पण क्वालिटीचं पाहिजे. त्यातूनच तुम्ही हे चांगल्या प्रकारचं दूध उत्पन्न घेऊ शकता. मी रीना राजेंद्र वाबळे. हा व्यवसाय करताना नियोजन खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट ही टायमिंगला व्हायला पाहिजे. पशुखाद्य हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही भरपूर प्रकारचं पशुखाद्य चारलं. पण ज्यावेळेस सोनाईचं चालू केलं त्यावेळेस त्याचा रिझल्ट हा एकदम व्यवस्थित होता, म्हणून आम्ही सोनाईचंच पशुखाद्य चारायला चालू केलं. त्याच्यामध्ये गाभण गायांसाठी वेगळं, गर्भणी म्हणून आणि वासरांसाठी वेगळं, असं 3 प्रकारचं पशुखाद्य आम्ही चारतो आणि 100% त्याचा रिझल्ट चांगला आहे. फॅट डिग्री आणि लिटर मागं पण. माझं मत असं आहे की म्हणजे ज्यांनी कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी स्वतः ह्या व्यवसायामध्ये पूर्ण लक्ष देऊनच हा व्यवसाय करू शकतो आपण. म्हणजे नवीन यांना एवढंच सांगणं आहे की बाबा, ज्यावेळेस आपण हा व्यवसाय निवडतो त्यावेळेस ह्या व्यवसायाला नियोजन पद्धतीने जर केला तर तो व्यवसाय अतिशय प्रॉफिटेबल आहे. तर चला मग पुढच्या निष्ठागाथेकडे. आणि हे गुरुमंत्र विसरू नका, की अधिक दूध, अधिक उत्पादन, अधिक नफा म्हणजेच सोनाई पशु आहार.